कोल्हापूरच्या माणसांचा आणि मातीचा गुणच न्यारा. कुस्ती आणि कुस्तीतले डाव कोल्हापूरकरांच्या रक्तातच. हेच सूत्र राजकारणालाही तंतोतंत लागू होतं. त्यामुळेच कोल्हापूर कधी प्रस्थापितांना धोबीपछाड देतात, तर कधी महाराष्ट्राच्या राजकारणाला छेद देणारा कौल देतात. पण या रांगड्या मातीत कोणता राजकीय मूल्य लोकसभेत आपले दंड थोपटणार, कोण कुणाला चितपट करणार, कोल्हापूरकर नेमकं कुणाच्या बाजूने उभं राहणार आणि काय आहे कोल्हापूरकरांच्या मनात, सगळा इतिहास भूगोल आम्ही विस्कटून सांगणार आहोत. कारण आमच्याकडे कोल्हापूर लोकसभेचा सातबारा आहे. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा. व्हिडिओची सुरुवात करणार आहोत थेट कोल्हापूरचा भूगोल जाणून घेण्यापासून. कोल्हापूरला जसा गौरवशाली इतिहास लाभलाय तसाच त्याचा भूगोल पण लई खोल आहे. कोल्हापूर मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये येतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातला पहिला चंदगड, दुसरा राधानगरी, तिसरा कागल, चौथा कोल्हापूर दक्षिण, पाचवा कोल्हापूर उत्तर आणि 6वा करवीर. कुस्ती असो की निवडणूक, कोल्हापुरात लई हाय व्होल्टेज ड्रामा असतो. 2014च्या लोकसभेचा निकालच बघा. फक्त 33,542 मतांनी राष्ट्रवादीच्या महाडिकांनी शिवसेनेच्या मंडलिकांचा पराभव केला. म्हणूनच बोललो ना, कोल्हापुरात कुस्ती असो की राजकारण, इथं सामना हाय व्होल्टेज होतो म्हणजे होतो. ते कसं ते सांगतोच, पण त्याआधी एक महत्त्वाची आठवण. साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता पुन्हा वळूयात मुख्य विषयाकडे. तर 2019च्या लोकसभेमध्ये आणि 2014च्या लोकसभेमध्ये नेमकं काय घडलं होतं त्याचा डेटा बघूया. 2014 साली ज्या महाडिकांनी मंडलिकांना अगदी थोड्या फरकाने धूळ सारली, 2019ला मंडलिकांनी त्याचाच वचपा काढला आणि महाडिकांना तब्बल 2,70,568 मतांनी अस्मान दाखवलं. म्हणजे कोल्हापुरात सुरुवातीला शिवसेनेला हरवून राष्ट्रवादी आली, नंतर पुन्हा राष्ट्रवादीला हरवून शिवसेना आली. म्हणजे दोन्ही पक्षांची ताकद या मतदारसंघामध्ये चांगलीच दिसते. ती ताकद पण आपण पाहूयात. 2014 आणि 2019 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच आलटून पालटून सत्ता आली आहे. त्याचं कारण या आकड्यांमध्ये स्पष्ट दिसतं. विशेष म्हणजे 2014 आणि 2019 साली शिवसेनेला जवळपास 50% पर्यंत मतं घेता आली आहेत. म्हणजे गेल्या 2 निवडणुकांमध्ये कोल्हापूरकरांनी शिवसेनेला प्राधान्य दिलंय. पण त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही मागे राहिलेली नाही. ही झाली लोकसभेची गोष्ट. पण विधानसभेत कुणाची किती ताकद आहे यावरूनही अनेक गोष्टी निर्भर असतात. कारण ज्याचे आमदार जास्त त्याचाच खासदार, असं समीकरण जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये दिसतं. कोल्हापुरात कोणत्या राजकीय पक्षाची किती ताकद आहे तेही पाहूयात. आकड्यांवरून तुम्ही पाहू शकता 2014 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांचं इथं एकहाती वर्चस्व होतं. पण 2019 साली चित्र बदललं आणि काँग्रेसच्या 3 आमदारांनी बाजी मारली. पण असं असलं तरीही कोल्हापूरकरांनी एक आमदार असणाऱ्या शिवसेनेला लोकसभेमध्ये निवडून दिला. पण थांबा गडे हो, हा सगळा सीन 2014 आणि 2019ची विधानसभा निवडणूक होण्याआधीच आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात महत्त्वाच्या राजकीय पक्षांमध्ये फूट पडली आहे, मुख्यमंत्री बदलले आहेत, म्हणून खूप काही राजकीय उलथापालथी झाल्यात. आता 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी असल्यामुळे कोल्हापुरात नेमकी कोणत्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे तेही पाहूयात. चंदगडच्या राजेश पाटील आणि कागलच्या हसन मुश्रीफांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राधानगरीच्या प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय आणि कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तर मधून जयश्री जाधव आणि करवीर मधून PN पाटील या 3 जागांवरती आता काँग्रेसचा दबदबा आहे. म्हणजे पक्षफुटीनंतर कोल्हापूरची राजकीय समीकरणच बदललेली दिसतात. ज्या कोल्हापूरवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एक हाती वर्चस्व होतं तिथं आता काँग्रेसची ताकद दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाजपचा कोल्हापुरात एकही आमदार नाही, अशी भाजपही आता शिंदे गटाचा 1 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 म्हणजे एकूण 3 आमदारांमुळे टफ फाईट देऊ शकते. म्हणजे 2024ला पक्षफुटीमुळे कोल्हापूर मतदारसंघातली ताकद महायुती आणि महाविकास आघाडीत समसमान वाटली गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता तुम्ही म्हणाल, इतकी गोची झाल्यावर कोल्हापूरचा गड नेमका कुणाचा आहे? त्याचंही उत्तर मिळेल, पण त्याआधी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. ते प्रश्न काय आहेत बघूया. कोल्हापूरचा उमेदवार हा दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली नाही. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते. पण 2019चं उत्तर काय? तर 2019 मध्येही नाही. संजय मंडलिक यांनी शिवसेनेमधूनच निवडणूक लढवली होती.
प्रश्न क्रमांक 2. कोल्हापूरचा उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला होता की पहिल्यांदाच? 2019 साली उत्तर मिळतं नाही. दोन्हीही उमेदवारांनी एकदाच निवडणूक जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 3. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा आहे की तोटा आहे? युतीला तोटा आहे, पण एक गोष्ट महत्वाची आहे. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. पक्ष फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? पक्षातील फुटीनंतर कोल्हापूर मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असणारा हा लोकसभा मतदारसंघ आता पूर्णपणे विखुरला गेलाय. ज्या पक्षाची या दोन मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त ताकद होती तेच पक्ष आता सगळ्यात कमकुवत दिसत आहेत. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद दोन गटात विभागली गेली आहे. याचा फायदा आतापर्यंत तरी काँग्रेसला झालेला दिसतोय. कारण कोल्हापुरात 6 पैकी काँग्रेसचे 3 आमदार दिसतात. पण महायुतीच्या घटक पक्षांच्या आमदारांना एकत्रित केलं तर भाजपलाही अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, शिंदे गट त्याच्या विरोधामध्ये नेमकी काय रणनीती आखेल, भाजपची या मतदारसंघामध्ये काय भूमिका असेल आणि 3 आमदार असतानाही भाजप ही जागा ठाकरे गटाला सोडेल का, अशा कितीतरी प्रश्नांची मालिका ओलांडूनच कोण सुपात आणि कोण जात्यात हे स्पष्ट होईल. पण तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूर लोकसभेचा हा सातबारा पाहून नेमकं कोण सुपात आहे आणि कोण जात्यात? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.